विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण बेसिक मल्टिप्लिकेशन पाहत आहोत। तर आपण याच्या अगोदर 2 लेक्चर घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण 1 डिजिटने मल्टिप्लाय करणे, 2 डिजिटने मल्टिप्लाय करणे हे दोन्ही पाहिलेलं आहे। तर आपण काय करू, याच्यामध्ये 3 डिजिटने मल्टिप्लाय कसं करायचं हे पाहूया। तर त्याच्यासाठी मी काय करतो, एखादं एक्झाम्पल घेतो आणि त्याला आपण 3 डिजिटनं मल्टिप्लाय करूया। ठीक आहे, 754 754 इंटू तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे। 754ला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे तुम्हाला, तर कितीने मल्टिप्लाय करायचं आहे तुम्हाला, 368 मल्टिप्लाय करायचं आहे। 368, तर हा वरला अंक पण 3 डिजिट आहे, खालला अंक पण 3 डिजिट आहे। तर असं मल्टिप्लिकेशन कसं करणार तुम्ही, 3 डिजिटनं मल्टिप्लाय करायचं किंवा वरी किती डिजिट असू शकतं त्याला 3 डिजिटनं मल्टिप्लाय कसं करायचं। तर पहिल्यांदा आपण काय करायचं, या 8नं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं 4ला। हे 8नं काय करायचं, म्हणजे 8नं या सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं। केल्याच्यानंतर ह्या 6नं झालं ते, त्याच्यानंतर 2 शून्य इथं खाली यायचे, त्याच्यानंतर काय करायचं, या 6नं मल्टिप्लाय करायचं, 1 शून्य, त्याच्यानंतर इथं 2 शून्य आणि ह्या 3नं मल्टिप्लाय करायचं आणि सगळ्यांची ॲडिशन करायचं। थोडंसं कन्फ्युजन होऊ शकलं असेल तुम्हाला, तर आपण ॲक्च्युअली करूया। ॲक्च्युअली केल्यानंतर तुम्हाला कसं मल्टिप्लिकेशन करायचं हे कळून जाईल। तर आपण 8नं काय करूया, 4ला मल्टिप्लाय करूया। 8नं या 4ला मल्टिप्लाय केलं तर काय होतील तुमचे, 8 4 जा किती होतील तुमचे, 8 चौक 32, 32 होतील तुमचे। 8 4 जा किती होतील, 8 × 4 तुमचे किती होतात, 32 होतात। 32 आल्यानंतर हा जो 2 आहे, आपण काय करतो, हा 2 काय करतो, खाली लिहितो आणि हा जो आहे 3 काय करतो, कॅरी देतो, ह्याच्या देतो। आता 8चा टेबल तुम्हाला 5 पर्यंत म्हणायचं आहे, तर किती येते 8चा टेबल, 8 5 जा 40 आहे का नाही, 8 5 जा 40 आणि 40 आणि तुमचा हा 3 तुमचा होईल किती, 40 झालेला आहे। 8 5 जा 40 प्लस 3 तुमचा हा झालेला आहे 43 आला तर 3 तुमचा इथं येईल आणि हा 4 काय होईल तुमचा, कॅरी होईल। आता 8चा टेबल तुम्हाला 7 पर्यंत म्हणायचं आहे। 8चा टेबल कितीपर्यंत म्हणायचा आहे, 7 पर्यंत म्हणायचा आहे। तर 8चा टेबल 7 पर्यंत म्हणल्यावर तुमचा किती येईल बघा, 7 7 49, 7 8 56, 56 किती येईल तुमचा, 8 7 जा 56। तर हे 56 आलेलं आहे आणि हा तुमचा 4 का आहे, कॅरी आहे, 4 ॲड करायच्यात। 6 आणि 4 काय होईल तुमचा, 10 10ला 0, कॅरी 1 आणि हा 6 म्हणजे 60 होईल तुमचा। तर हा 60 आलेला आहे पूर्ण। त्याच्यानंतर आपल्याला कॅरी देण्यासाठी हा 6 कॅरी दिला असता, एखादा अंक असला असता तर इकडं एखादा कोणताही डिजिट नाही आहे, तर त्यामुळं आपण हा कॅरी कुठेही देऊ शकत नाही। तर लास्टला तो सगळ्याचा सगळा अंक आपण लिहायचं, काय आलेला आहे, 60 आलेला आहे, म्हणजे 6032 आलेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या डिजिटनं काय करायचं, तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे। 6नं ह्या सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं आहे। त्याच्या अगोदर आपलं 2 अंकी जर संख्या असेल तर आपण काय करत होतो, 1 प्लस लिहित होतो। ठीक आहे, 1 प्लस लिहित होतो मग आणि आपण मल्टिप्लाय करत होतो। तर काय करायचं आहे तुम्हाला, असं 1 प्लस लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। काही जण काय करतात, 0 देतात। तर तुमच्या पुस्तकामध्ये याच्यामध्ये काय दिलेलं आहे, त्यांनी 0 दिलेलं आहे, तर 0 घ्यायचं। का 0 द्यायचं आणि 0 किती द्यायचं हे लक्षात घ्या। तर तुमचा जर हा अंक आहे का नाही, हा किती आहे, युनिट प्लेसला आहे, हा 10 प्लेसला आहे आणि 100 प्लेसला आहे। तर तुमचा युनिट प्लेसला तर काही प्रश्नच येत नाही, डायरेक्टली आपण करून टाकतो। हा 10 प्लेसला जर अंक असला तर आपल्याला 1 0 द्यायचा। तर ह्या 0ला काय अर्थ नसते, कारण ॲडिशन करणार आहोत आपण, 1 0 द्यायचा। आणि जर तुम्हाला नाही वाटलं तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही इथे 1 प्लस देऊ शकता। तुम्ही तुमच्या मनावर आहे, 1 प्लस द्यायचं का 0 द्यायचं। अगोदर आपण असा प्लस देत होतो किंवा आता 0 देऊ शकतो। जास्त करायचं 2चं करायचं असेल तर प्लस देऊन ॲडिशन करतो किंवा 0 द्या। आता 6नं काय करा, तुम्ही ह्याला मल्टिप्लाय करा। 6नं मल्टिप्लाय केलं तर किती होईल तुमचा, 24 होईल। 6नं मल्टिप्लाय केल्यावर काय, 6 चौक 24, 24 होईल। 6 4 जा 24 आल्यानंतर हा 4 तुमचा खाली येईल आणि 2 काय होईल तुमचा, कॅरी येईल। हे कॅरी अगोदरचे काय करतो मी मिटवून टाकतो। ठीक आहे, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही तुम्हाला। हे कॅरी मिटवलेले आहेत, हा तुमचा 2 कॅरी आलेला आहे। त्याच्यानंतर आता 6नं काय करायचं, 5ला मल्टिप्लाय करायचं। 6 5 जा 30 आणि तुमचा 2 32, 6 35 आणि 2 32ला तुमचा 2 आणि कॅरी तुमचा 3। त्याच्यानंतर 7 आणि 6चं मल्टिप्लिकेशन करायचं। 7 आणि 6चं ह्याच्याने मल्टिप्लाय करायचं आपल्याला। हे 8चं तर आपण मल्टिप्लिकेशन करून झालेलं आहे। ठीक आहे, 8नं आपण मल्टिप्लिकेशन करून झालेलं, तर याला गोल करतो मी वाटलं तर। ठीक आहे, आता पहा, 7 6 जा किती होतील तुमचे, 42, 7 6 जा किंवा 6 7 जा 42, 7 सिकम 42। ठीक आहे, हे मराठीवाल्यांनी, ठीक आहे, 7 सिकम 42 42 आणि 3
45 म्हणजे 42 + 3 तुमचे 45 होतील. हा 5 आणि 4 45 म्हणजे 45 होतील. आणि लास्टला तुम्हाला इथं आता कॅरी देण्यासाठी 4ला काही अंक उरलेला नाही, तर 45 डायरेक्टली तुम्हाला काय करायचं आहे, लिहून टाकायचं. आणि त्याच्यानंतर अंक खाली अंक आला पाहिजे, नंतर चुकणार नाही. हे 0 आपण दिलेला आहे, कुठून आला तर 0 दिलेला आहे. हा 3च्या खाली 4, 0च्या खाली 2 आणि त्याच्यानंतर हा तुमचा 5 येईल याच्या खाली आणि 4 इकडे जाईल एक्स्ट्रा. ठीक आहे. आता ह्यात 6नं पण आपण काय केलेलं आहे, 6नं पण आपण काय केलेलं आहे, हे 6ला पण हे करतो मी गोल करतो, 6नं पण मल्टिप्लाय केलेलं आहे. आता 3नं मल्टिप्लाय करायचं आहे आणि 3 अंक तुमच्या किती 100 प्लेसला आहे, म्हणजे शतक स्थानी आहे. मराठी मिडियमवाल्याने शतक स्थानी असल्यामुळे आपल्याला 2 0 द्यायचे इकडून. किती 1 2 किंवा या जागी तुम्ही काय करू शकता, हा 1 प्लस दुसरा प्लस हा प्लस, म्हणजे तुमच्या मनावर आहे. काय करू शकता तुम्ही, इथं आपण एक प्लस घेऊ शकतो, असं प्लस लिहू शकता आणि इथे एक प्लस इथे एक प्लस असं लिहू शकता. पण थोडंसं वेगळं वाटेल त्यामुळे तुम्ही 0 पण घेऊ शकता. इथं हा 0 आणि इथे एक 0 इथे एक 0, शतक स्थानी असल्यामुळे इथं 2 0 घेतले. इथं दशक स्थानी आहे, 10 प्लेसला असल्यामुळे 1 0, 100 प्लेसला असल्यामुळे 2 0, शतक स्थानी असल्यामुळे 2 0 घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला 3नं मल्टिप्लाय करायचं आहे. 3नं मल्टिप्लाय करा. 3नं 4ला मल्टिप्लाय केलं तर 3 4 जा 12 काय होतील, 3 4 जा तुमचे, हे सगळं मिटून घेतो मी, 3 4 जा तुमचं काय होईल, 3 4 जा 12 होईल. 12 आलेलं आहे, 3 4 जा 12. 12 आल्यानंतर हा 2 आपण काय करतो इथं लिहितो आणि 1 का आहे तुमचा कॅरी देतो. हे अगोदरचे कॅरी आहेत हे मिटून टाकतो मी. तर हा 1 आपण कॅरी दिलेला आहे इथं. त्याच्यानंतर 3 5 जा काय होतील तुमचा, 3 5 जा 15 आणि तुमचा 1, 15 + 1 तुमचा झालेला आहे 16. ठीक आहे. 16चा 6 आणि कॅरी तुमचा पुन्हा 1 आलेला आहे. आणि 7 3 जा 21, 7 3 जा 21 प्लस तुमचा 1, हा 1 आणि 1 2 आणि 2ला 2, 7 त्रिक 21 आणि हा 1 22. आता 22 पूर्णपणे तुम्हाला लिहायचं आहे. अंकाखाली अंक आला पाहिजे. किती अंकाखाली अंक आला पाहिजे. ठीक आहे. आता ह्या दोघांची काय करावं लागेल तुम्हाला, ॲडिशन करावं लागेल. ॲडिशन डायरेक्टली ॲडिशन करू शकतो आपण. 2 प्लसचे साईन का दिलेत, कारण ह्या दोघांची ॲडिशन होईल आणि आलेल्या आन्सराची असं ॲडिशन करतो म्हणून आपण 2 साईन दिलेत प्लसची. म्हणजे ह्या दोघांची पण ॲडिशन आहे आणि ह्यांच्या उत्तराशी ह्याची पण ॲडिशन आहे. डायरेक्टली ॲडिशन करायची. ॲडिशन कशी करणार तुम्ही, हा 2 + 0 + 0 म्हणजे तुमचा 2 राहील. 3 + 4 तुमचा 7 राहील आणि 0 3 आणि 4 तुमचा 7, 7मध्ये 0 मिसळवला 7, 0 + 2 2, 2 + 2 4, 6 + 5 तुमचा 6 आणि 5, 6 + 5 किती होतात तुमचे 11 आणि 11 + 6 17, 6 आणि 5 11, 11 आणि 6 17 म्हणजे 17 म्हणजे 17, 17ला आपला 7 येईल इथं आणि कॅरी तुमचा 1 येईल. कुठे येईल कॅरी तुमचा, इथे 1 कॅरी येईल. ठीक आहे. इथं 1 आलेला आहे कॅरी. त्याच्यानंतर हा कॅरी मी इथे लिहिलं तर चालेल. ठीक आहे. तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतो, छोटा लिहितो. हा 4 आणि तुमचा 2 6 आणि हा 1 तुमचा 7 झालेला आहे आणि हा तुमचा 2 जशाच तसा 2 ॲज इट इज. तर हे काय आलेलं आहे तुमचं आन्सर आलेलं आहे 277472 हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सॉल्व करून झालेलं आहे आपलं गणित. तर कळलं असेल तुम्हाला. आणि आपण काय करू, 1-2 गणितं सॉल्व करूया म्हणजे तुम्हाला कळून जाईल. हे मल्टिप्लिकेशन कळलं असेल. तर त्याच्यानंतर काय करूया आपण दुसरे 1-2 एक्झाम्पल घेऊया. हे कळलं असेल, हे मी मिटवतो. तर पहा आता वर 3 डिजिट होते, खाली 3 होते, पण आता आपण वर 4 डिजिट घेतलेले, 4 अंकी संख्या आणि खाली 3 अंकी. आता मल्टिप्लाय करणार आहोत. पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला, या 4नं मल्टिप्लाय करायचं सगळ्यांना. ठीक आहे. करून घेऊ आपण. 4नं मल्टिप्लाय करू. 4नं जर मल्टिप्लाय केलं आहे का नाही, तर 4 9 जा तुमचा, 4 9 जा किती होईल, 4 9 36, 36 आलेला आहे आपला. ठीक आहे. पहा आता 4 9 जा तुमचा किती 36 आलेला आहे. 36 आल्यानंतर हा 6 आपण खाली लिहितो आणि 3 काय करतो आपण हातच्या देतो, कॅरी देतो. इथं दिलेला आहे आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर 4चा टेबल 2 पर्यंत म्हणायचा. 4चा टेबल 2 पर्यंत म्हणल्यावर तुमचा 8 येतो आणि हा कॅरी तुमचा 3 ॲड करायचा आहे. 8 + 3 तुमचा किती होतो, 11 होतो. 11 आल्यानंतर हा 1 आपण इथं लिहितो. उजव्या साईडचा अंक आपण इथं लिहितो आणि डाव्या साईडचा जो अंक आहे तो आपण कॅरी देतो. ठीक आहे. दिलेला आहे. 4चा टेबल 4 पर्यंत म्हणल्यावर तुमचा 16 येतो. 16मध्ये 1 ॲड केला तर तुमचा काय होतो, 17 होतो. 17 आला तर उजव्या साईडचा अंक आपण इथं खाली लिहितो, डाव्या साईडचा अंक काय करतो, कॅरी देतो. दिलेला कॅरी. त्याच्यानंतर 4चा टेबल 3 पर्यंत म्हणलं तर 12 आला. 4 3 जा 12 आणि हा 1, 12 + 1 तुमचा झालेला आहे
13 झालेला आहे, 13 झालेला आहे. आता कॅरी देण्यासाठी तुम्हाला इकडे कोणताही अंक नाही, तर जशाच तसा पूर्ण अंक लिहून टाकायचा. 13ला 13 लिहिला मी. आता हे बाकीचं सगळं मिटवून टाकतो मी. ठीक आहे, हे मिटवतो. त्याच्यानंतर हे तुमचे कॅरी पण आहेत वरले, हे कॅरी पण मिटवून टाकतो मी. ठीक आहे, कारण तुम्हाला समजण्यासाठी प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण या 4नं काय केले, सगळ्यांना मल्टिप्लाय केले, तर तुम्हाला गोल करतो मी, कारण 4नं मल्टिप्लाय केले त्यामुळे कन्फ्युजन होणार नाही. मग काय करतो आपण इथं, हा अंक कितव्या स्थानी आहे, दशक स्थानी आहे, 10 प्लेसला आहे, त्याच्यामुळे आपल्याला 1 0 द्यायचं आहे. ठीक आहे, दशक स्थानी असल्यामुळे 1 0 द्यायचा आणि त्याच्यानंतर ह्या 5ने पुन्हा मल्टिप्लाय करायला सुरू करायचं. हेच तेवढं महत्त्वाचं आहे तुम्हाला याच्यात, कारण आपण प्लस देतो तो, त्यामुळे तुम्हाला इथं 0 दिल्यावर कन्फ्युजन होऊ शकते. तर 5नं काय करा, मल्टिप्लाय करा 9ला, आहे का नाही. 5 9 तुमचा काय झाला, 45 होतो. 45 असेल तर 5 इथं द्यायचा आणि 5 म्हणजे उजव्या साईडचा अंक आपण खाली लिहितो आणि हा डाव्या साईडचा अंक इथं हातच्या देतो 4. त्याच्यानंतर 5नं तुम्ही मल्टिप्लाय करा, 5 2 10, 5 2 10 होतील तुमचे आणि हा 4 जर ॲड केला 10मध्ये तर तुमचा किती झालेला आहे, 14 झालेला आहे. 14 आला तर 4 आपण इथं लिहितो आणि हा जो 1 आहे तो कॅरी देतो. बरोबर आहे, 1 कॅरी देतो. त्याच्यानंतर तुम्हाला 5नं काय करायचं, 4ला मल्टिप्लाय करायचं. 5 4 20, 20 प्लस तुमचा हा वरला कॅरी 1 हा झालेला आहे तुमचा 21 आला तर हा 1 इथं आपण देतो आणि 2 हा कॅरी देऊन टाकतो. आता तुमचा 5 3 तुमचा किती होतो, 15. 5 3 किती होतो तुमचा 15 आणि 15मध्ये तुम्हाला 2 ॲड करायचं आहे, तर 5 2 7 आणि हा 1 ला 1 17 झाला. आता 17 झाला आहे, पण आता इथं 7 लिहिला असता आणि आपण हा 1 कॅरीकडे दिला असता, पण कॅरी देण्यासाठी काही नाही, तर तुम्हाला 17 जशाच तसा पूर्ण लिहायचा इथं लिहिलेला आहे. त्याच्यानंतर हे सगळं मी मिटवतो. ठीक आहे, ह्याच्याने केलं त्यानंतर तुम्हाला मिटवून टाकतो. हे कॅरी पण मिटवून टाकतो. ठीक आहे, हे मिटवले कॅरी बिरी. आता या 5नं पण आपण सगळ्यांना मल्टिप्लाय केलं. आता 3नं मल्टिप्लाय करायचं. कशानं, 3नं मल्टिप्लाय करायचं सगळ्यांना. तर हा 3 तुमच्या किती स्थानी आहे, शतक स्थानी आहे. किती स्थानी आहे, शतक स्थानी आहे, 100 प्लेसला आहे. तर 100 प्लेसला 2 0 द्यायचे. आपण किती 0 द्यायचे, 100 प्लेसला 2 0 द्यायचे. तर 2 0 दिले आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या 3नं काय करायचं, सगळ्यांना मग मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, ह्या 0ला काही अर्थ नसतो, त्यामुळे 0 द्यायचं, किंवा या जागी तुम्ही 1 प्लस, इथं 1 प्लस, इथं 1 प्लस, असे 2 प्लस बी देऊ शकता. ठीक आहे, तर 0 दिल्यानं सगळ्यात बरं. ठीक आहे, 0 द्या, इथं 2 0 द्या. तर 3नं मल्टिप्लाय करा. 3नं जर मल्टिप्लाय केलं तर 3 9 काय होतील तुमचे, 27 होतील. 3 9 27, 3 9 27 होतील तुमचे. मग 7 आपण इथं देतो. ठीक आहे, 7 इथं देतो आणि त्याच्यानंतर 2 आपण हा कॅरी देतो, इकडल्या साईडचा कॅरी देतो. 3नं जर 2ला जर मल्टिप्लाय केलं, 3 2 6, 3 2 6 आणि वरला तुमचा 2, हा 8 झाले. तर 8, आता 8 आपण हातच्या कधी देतो, 2 अंकी संख्या आली, 2 डिजिट नंबर आला तरच आपण कॅरी देतो, हातच्या देतो. 8 आला तर पूर्णपणे 8 इथं लिहून टाका, लिहिलेला आहे, अंकाखाली अंक लिहा. त्याच्यानंतर तुम्हाला 3नं काय करायचं आहे, 3नं 2ला मल्टिप्लाय केल्या होत्या तुमचा आणि हा 2 8 आला होता. 3नं 4ला मल्टिप्लाय करा, 3 4 12, 3 चौक 12. तर 12 इथं हातच्या वगैरे काही नाही आहे, तर डायरेक्ट 12. तर 2 काय तुमचा इथं राहील. ठीक आहे, ह्याच्या खाली हे, ह्याच्या खाली हे, ह्याच्या खाली हे, ह्याच्या खाली हे, 7 खाली हा 2. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हातच्या हा 1 काय करायचं आहे, तुम्हाला इथं द्यायचा आहे, हातच्या 1 इथं द्यायचा आहे, इथं दिलेला हातच्या. त्याच्यानंतर 3चा टेबल तुम्हाला 3 पर्यंत म्हणायचा आहे. 3 3 9, 3 3 9 आणि हा प्लस तुमचा 1, हा 9 आहे. ठीक आहे, हा 9 + 1 तुमचा 9 + 1 तुमचा काय होईल, 10 होईल. आणि हातच्या देण्यासाठी काय राहील नाही, तर तुम्हाला 10 पूर्णपणे काय करायचं आहे, लिहून घ्यायचं. लिहिलं, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, सगळ्यांची ॲडिशन करायची, ह्या तिघांची, ह्या सगळ्यांची ॲडिशन करायची. तर हा 6 + 0 + 0 हा 6 राहील तुमचा. म्हणजे एखाद्या संख्येत 0 कितीही मिसळलेल तर तीच संख्या राहते. हा 1 + 5 6 आणि 6मध्ये 0 मिळेल तर 6च राहतो. हा 7 आणि 4 7 आणि 4 तुमचा किती झाला, 11 झाला. आणि 11मध्ये 7 मिसळला तर 18 झाला. 18ला 8, हातच्या तुमचा 1 आला, कॅरी 1 आला. ठीक आहे, त्याच्यानंतर हा 3 आणि 1 4, 4 आणि 8 12, 12 आणि 1 13, 13ला 3, हातच्या पुन्हा 1 आला. हा 1 आणि 7 तुमचा 8, 8 आणि 2 तुमचा झाला 9, 9 आणि 1 झाला तुमचा 10, 10 आला तर इथं 0, हातच्या 1. ठीक आहे, हे झाला तुमचा 7 8 10. पहा 11 झाला असेल, पहा इथं लक्ष द्या तुम्ही. इथं आपला काय आला होता, 3 आणि 1 4 12, 12 आणि 13, 13ला 3, हातच्या 1. त्याच्यानंतर 1 आणि तुमचा 7 8, 8 आणि 2 10 आणि इथला 1 हातच्या 11.
ठीक आहे, हातच्या विसरलो आपण. 1 आणि 7 8, 8 आणि 2 तुमचा 10, 10 आणि तुमचा हा 1 11, 11ला 1 कॅरी 1, हा 1 आणि 1 तुमचा 2 आणि 0 2च असेल आणि हा 1ला 1. तर हे तुमचं काय आहे, फायनल आन्सर आहे. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय करूया, एखाद्या पहा ह्या एखाद्या जागी जर आता 0 आला तर काय होईल, कशा प्रकारे करायचं मल्टिप्लिकेशन. आता आपण काय करणार आहोत, आता 4 डिजिट नंबर घेतलेला आहे वर आणि त्याच्यानंतर हा खाली 3 डिजिट नंबर घेतलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या 3 डिजिट नंबरनं मल्टिप्लाय करायचं आहे. परंतु आपल्याला मला हे सांगायचं की एखाद्यामध्ये 0 आला तर कशा प्रकारे मल्टिप्लिकेशन होईल, त्याच्यामध्ये काही चेंजेस होतील का. आता 7नं काय करायचं आहे, 9ला मल्टिप्लाय करायचं. 7 × 9, 7 9 तुमचा 63, 7 9 तुमचा 63 होतो. 63 आला तर हा 3 काय करतो आपण खाली लिहितो आणि कॅरी तुमचा किती देतो, 6 देतो. कॅरी किती देतो तुमचा, 6 देतो. कॅरी तुमचा देतो आपण 6 दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, ह्या 7नं काय करायचं, म्हणजे डाव्या साईडचा जो अंक आहे 6 वरी कॅरी देतो आणि उजव्या साईडचा अंक आपण खाली लिहितो. आता 7चा टेबल 2 पर्यंत म्हणा. 7चा टेबल 2 पर्यंत म्हणलं तर 14 आणि या 14मध्ये तुम्हाला 6 ॲड करायचा आहे. 4 आणि 6 तुमचा काय होईल, तुमचा 10 होईल. 10ला तुमचा 0 आणि कॅरी 1 आणि 1 आणि 1 20 होईल तुमचा. 20 झाला. 20 झाल्यावर तुम्हाला हा 0 इथं येईल आणि 2 काय होईल तुमचा कॅरी जाईल. त्याच्यानंतर 7 × 4 28, 28 होईल. म्हणजे 7 चौक काय होईल तुमचा 28 होईल. 7 चौक 28 प्लस हा 2 म्हणजे तुमचा हा किती होईल 30 होईल. 30 झाला तर हा 0 आपण इथं लिहितो आणि 3 काय करतो कॅरी देतो. हा 7चा टेबल आता 3 पर्यंत म्हणायचा आहे. 7 3 21 आणि तुमचा 21 आणि तुमचा हा 3, तर हा तुमचा होईल 3 + 1 4 आणि हा 2 24 होईल. आता 24 जशाच तसा लिहून टाकावं लागेल आपल्याला, कारण हा कॅरी देण्यासाठी इकडे काही नाही आहे. तर हे सगळं काय करतो मी मिटवतो. आता आपल्याला काय करायचं आहे, नंतर आता दुसऱ्या संख्येनं काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं. तर आपण काय केलेलं आहे, तर ह्या 7नं तर मल्टिप्लाय केलेलं आहे. तर 7ला मी कटवतो म्हणजे गोल करतो सर लक्षात येण्यासाठी. आता 0ने या सगळ्या संख्येला मल्टिप्लाय करायचं आहे. आता हा 0 कोणत्या प्लेसला आहे, 0 हा तुमचा 10 प्लेसला आहे. 0 किती प्लेसला आहे, 10 प्लेसला आहे, म्हणजे दशक स्थानी आहे. दशक स्थानी असेल तर इथं आपण 1 0 देतो. 100 प्लेसला असलं 2 0 दिले असते. तर दशक स्थानी आहे तर तुमचा 1 0 द्यायचा. कोणताही अंक असो इथं 1 0 द्यायचा. आता मला एक लक्षात घ्या, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, 0नं जर कोणत्याही संख्येला तुम्ही मल्टिप्लाय केल्या, 0ने जर एखाद्या संख्येला तुम्ही मल्टिप्लाय केला तर ते 0च होते. 0ने कोणते पहा, 0 × तुम्ही 4 करा आन्सर 0 येते. 0 × 1 करा आन्सर 0 येते. 0 × 100 करा आन्सर 0 येते. 0 × 25 करा 2500 आन्सर 0 येते. मग तुम्ही कशालाही 0ने मल्टिप्लाय केलं तर 0 येते. जर 0 आला तर काय करायचं, डायरेक्टली जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या 0 लिहायचं. 0 × 9, 0 × 9 तुमचा 0, 0 × 2 0, 0 × 4 0, 0 × 3 0. तर कशालाही मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 0 0 येऊन जाईल. आता हा 0ने पण आपण मल्टिप्लाय केलं तर मी यालाही गोल करून घेतो. गोल केलेला आहे. ठीक आहे, गोल केलेलं तुम्हाला थोडंसं दिसते का व्यवस्थित. 507 पहा, दिसत नसेल तर मी मिटवतो. ठीक आहे, तर 507 होता आपला. इथं किती होता 507. म्हणजे हा काय करतो मी अंडरलाईन करतो. हे 0 आणि 7नं आपलं मल्टिप्लाय करून झालेलं आहे. तर 5नं मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. कशाला, 5ने या सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं. तर इथं 5 किती प्लेसला आहे, 100 प्लेसला आहे. त्यामुळे आपण इथं किती 0 घ्यायचे, आपण इथं घ्यायचे खाली 1 2 0 घ्यायचे. घेतले. ह्या 5ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं आहे. 5ने मल्टिप्लाय करा. आता 5 नम किती होतील 45, 5 नम 45, 5 9 45 होतील. 45 झाले तर तुमचा 5 इथं लिहायचा आणि हा 4 काय करायचा तुम्ही इथं कॅरी म्हणून द्यायचा. आता 5नं हा 2ला मल्टिप्लाय करायचं. 5 2 10, 10 झालेला आहे. 5 2 10 आणि तुमचा 4 14 होतील. ठीक आहे, 14ला 14, 4 इथं लिहिणार आपण आणि हा 1 कॅरी देणार. तर 5 चौक 20, 5 4 20, 5 चौक 20, 20 आणि 1 तुमचा झालेला आहे 21 होतील तुमचा. 20 आणि 1 21, 21ला आला तर 1 इथं देणार, कॅरी तुमचा 2 देणार. आणि 5नं जर 3ला मल्टिप्लाय केलं तर 5 3 किती होतील तुमचे 15 होतील. किती होतील 5 3 तुमचे 15 आणि 15 प्लस तुमचा 2, हा 5 आणि 2 7 आणि 1ला 1 17 झालेले आहेत. तर 17 जशाच तसे लास्टला ॲज इट इज लिहायचे, कारण तुम्हाला कॅरी देण्यासाठी काही उरलेलं नाही. तर आपण सगळ्याला मल्टिप्लाय केला. त्याच्यानंतर काय करायची, तुम्हाला ह्या दोघांची ॲडिशन करायची. या सगळ्यांची 2 ॲडिशन लिहिलेले आहेत, कारण ह्या दोघांची ॲडिशन आलेल्या उत्तराची ॲडिशन. चला पहा,
तर ॲडिशन कशी करणार आणि अंक लिहिताना एका खाली एक अंक लिहायचे वरले खाली, तर आपलं काही चुकणार नाही. तर ह्या 3 + 0 + 0 का असणार आहे तुमचा 3च असणार आहे. 0 + 0 + 0 0, 0 + 0 + 5 5, म्हणजे 5मध्ये 0 मिसळलं तर 5च असेल. शून्यामध्ये किती शून्य मिसळा 0च असते. 4 + 0 4, 4 + 4 8, त्याच्यानंतर 0 + 2 + 0 2 आणि 1 हा 3, त्याच्यानंतर 7 वरी काय नाही 7ला 7 1ला 1. तर हा तुमचा काय आहे आन्सर आलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचा आन्सर आलेला आहे, सॉल्व करून झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन बघितलेलं आहे. तर आपण कोणताही वरी नंबर असो तर 3 डिजिटनं मल्टिप्लाय कसं करायचे आपण याचे 3 एक्झाम्पल बघितलेले आहेत. तर असं मला वाटत नाही की आणि जास्तीत जास्त एक्झाम्पल करून दाखवायची. तर तुम्ही काय करा होमवर्कमध्ये 3-4 आणि एक्झाम्पल करा, तर तुम्हाला ते पण जमून जाईल. तर होमवर्कसाठी काय करतो मी 3-4 एक्झाम्पल तुम्हाला करायला देतो. ठीक आहे, तर काय घ्या तुम्ही हे होमवर्कमध्ये एक्झाम्पल घ्या. ठीक आहे, हे एक्झाम्पल घ्यायचे तुम्ही. ठीक आहे, तर हे मिटून तुम्हाला थोडं व्यवस्थित देतो मी. हा पण 4च आहे. ठीक आहे, ह्याला आपण काय मल्टिप्लाय करा तुम्ही 301 मल्टिप्लाय करा. हे एक घ्या तुम्ही, त्याच्यानंतर हा एक घ्या. ह्याला तुम्ही काय करा 352 मल्टिप्लाय करा. त्याच्यानंतर हा एक घ्या. ठीक आहे, ह्याला तुम्ही काय करा 478 मल्टिप्लाय करा. तर हे 3 एक्झाम्पल काय करा तुम्ही होमवर्कमध्ये करा आणि तुम्ही होमवर्क करून काय करा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आन्सर. ठीक आहे, आन्सर कमेंट करा, तुम्हाला हे सगळ्यांनी समजून जाईल. तर तुम्हाला कसं करायचं सोडवताना एक एक्झाम्पल सांगतो मी कसं सोडवायचं. तर 8नं काय करा तुम्ही सगळ्यांना मल्टिप्लाय केल्या, 8नं मल्टिप्लाय केल्यावर काहीतरी तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर इथं 7 10th प्लेसला आहे तर इथे 1 0 घ्यायचा खाली आणि सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं. त्याच्यानंतर 4 तुमचा 100 प्लेसला आहे तर 2 0 इकडून घ्यायचे आणि 4नं सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं आणि आलेले काय 2-3 अंक येतील त्याची ॲडिशन करायची, तेच तुमचं फायनल आन्सर असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला 3 डिजिटचं मल्टिप्लिकेशन जमलेलं आहे. आता याच्यापेक्षा मोठं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायची गरज येणार नाही आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला मल्टिप्लिकेशन व्यवस्थित जमलेलं आहे. तर काय करूया आपण आता इथं थांबूया आणि तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. ठीक आहे, आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे पण कमेंट करून नक्की कळवा. ठीक आहे, चालते, थँक्यू.